नमस्कार. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरून गेलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली घटना समोर आलेली आहे. ही बातमी प्रथमच समय संघर्ष न्यूज चॅनलवर आपण दाखवत आहोत. संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडणारी घटना घडलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा या गावी. करजखेडा हे गाव बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. या गावात एका 22 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा निर्घृणपणे खून केलेली घटना समोर आलेली आहे. संदेश भाऊसाहेब पाटील असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे असे समजते. रात्री झोपेत असतानाच अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड मारून खून केल्याची माहिती समोर येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हा तरुण घरासमोरच्या अंगणात झोपला असताना अज्ञात मारेकऱ्यांनी हा खून केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आलेली. ही घटना प्रथमच आपण समय संघर्ष न्यूज या चॅनलवर दाखवत आहोत. संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी ही घटना. सध्या बेंबळी पोलीस स्टेशनचे पोलीस पंचनामा करत आहेत. हा खून कोणी केला व या खून करण्यामागचे काय कारण आहे याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बेंबळी पोलीस स्टेशनच्या समोर आहे. त्यासाठी त्यांनी श्वान पथकाला पण पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे. ही खळबळजनक बातमी प्रथमच समय संघर्ष न्यूज चॅनलवर आपण दाखवत आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला हादरवून सोडणारी ही घटना प्रथमच समय संघर्ष न्यूज चॅनलवर. धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा या गावी 22 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा झोपेत असतानाच डोक्यात मोठा दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची ही घटना आपण समय संघर्ष न्यूज चॅनल प्रथमच दाखवत आहोत.